नमस्कार सर्व प्रेक्षकांचे परत एकदा कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासमोर एक नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहे। ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कालच म्हणजे 30 जुलै 2024 रोजी निघालेल्या GR नुसार व शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेला सुरुवात झाली असून यामध्ये घरगुती स्त्रियांना स्वयंपाकासाठी वर्षभरासाठी 3 सिलेंडर गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत करून मिळणार आहे। यामध्ये काय योजनेचे नियम आहे, काय निकष आहे हे जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। मी आपल्याला संपूर्ण GR व्यवस्थित समजून सांगतो, सोबतच GRची कॉपी देखील देत आहे। त्यामुळे कोणाला जर काही GR बद्दल माहिती हवी असेल तर ते आपण कमेंटमधून देखील विचारू शकता। यामध्ये देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे यासाठी देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती। सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे। महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडणा असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही। तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होण्यासाठी स्वयंपाकाकरता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवत असल्याची बाब ही शासनाच्या निदर्शनात आली। सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सन 2024-25 या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे। उपरोक्त योजनेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिलिंग मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाने विचाराधीन होती। या संदर्भात जो विषय होता तो आता कळला आहे। आता याचा शासन निर्णय काय आहे ते मी तुम्हाला सांगतो। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 वर्ष गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिलिंग मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येईल। लाभार्थ्यांची यामध्ये पात्रता काय आहे ते आपण जाणून घेऊ। सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या कुटुंबात सदर योजनेस पात्र असेल। एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल। सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना लागू राहील। व आता योजनेची कार्यपद्धती आपण जाणून घेऊ। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी लाभार्थ्याची अनुसरायची जी कार्यपद्धती आहे ती पुढील प्रमाणे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फतच करण्यात येईल। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 गॅस सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे। सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी 830 रुपये ग्राहकाकडून घेतली जाते। तदनंतर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी 300 रुपये सबसिडी थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाते।
त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाचे अंदाजे रुपये 530 प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी। तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांना यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी। तसेच लाभार्थीची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी। तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही। जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे। सबब अंतिमतः तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीत आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल। नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून जिल्हानिहाय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडर तपशिलाची प्रमाणित यादी तसेच तेल कंपनीस प्रदान करावयाच्या रकमेच्या शिफारस देयक वित्तीय सल्लागार तथा उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई यांना सादर करावे। लाभार्थ्यांची द्विरेक्ती होणार नाही याची खातरजमा करून देयक प्रदानार्थ वित्तीय सल्लागार तथा उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई कार्यालयास सादर करण्यात यावे। तेल कंपन्यांना जिल्हानिहाय अंतिम रकमेचा प्रदान करण्याची जबाबदारी वित्तीय सल्लागार, उपसचिव, अनुप्रगासी यांची राहील। ही झाली आता पुढील जी माहिती होती ती सर्व योजना कशी राबणार, काय राबणार या संदर्भातील माहिती आहे। सोबतच GR देत आहो, तो GR बघून देखील आपण अधिकची माहिती घेऊ शकता। सदर योजनेमध्ये उज्ज्वला गॅस ज्यांना मिळाला आहे ते सर्व लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहे। ही एक महत्त्वाची या ठिकाणी एक घडामोड आहे। पुरुषांच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल तर त्यांना ही सबसिडी मिळणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। भेटूया पुढील व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान। आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भविष्यातील सर्व प्रकारच्या घडामोडी, सर्व प्रकारची योजना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत। धन्यवाद।